मबिया शिष्टमंडळासह राज ठाकरे घेणार राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट। मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याची करणार मागणी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्ली दौऱ्यावर। निवडणूक आयोगाला भेट देणाऱ्या शिष्टमंडळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ राहणार अनुपस्थित। मनसेच्या एंट्रीमुळे काँग्रेस नाराज असल्याची चर्चा। निवडणूक आयोगाच्या भेटीवरून भाजपचा मबियावर निशाणा। विधानसभेने मतचोरी का आठवली? भाजपचा मबियाला सवाल। मतचोरी नाही तर मबिया नेत्यांची मती चोरीला गेली आहे, भाजपची टीका। निलेश घायवळला रोहित पवारांनीच अनिल देशमुखांच्या माध्यमातून पासपोर्ट मिळवून दिला। विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंचा खळबळजनक आरोप। मुंबईत ठिकठिकाणी लागले आय लव्ह देवा भाऊचे पोस्टर्स। भाजप कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेल्या पोस्टरची जोरदार चर्चा। माझ्याकडे हरिण आणि बिबट्याची पिलं होती, पण वनमंत्री झाल्यावर ती सोडून द्यावी लागली। वनमंत्री गणेश नाईकांचं धक्कादायक विधान। आमदार संग्राम जगतापांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज। संग्राम जगतापांना तातडीने मुंबईला बोलवलं। अजित पवार आणि जगतापांमध्ये होणार महत्त्वाची चर्चा। प्रहार संघटनेला कार्यालयासाठी दिलेली जागा देण्याचा निर्णय रद्द। जागा पुन्हा जेडीएसला देण्याचा निर्णय। तर शिंदे मुख्यमंत्री असताना प्रहारला दिली होती जागा। बच्चू कडूंना मोठा धक्का। ठाण्यातल्या सभेतून भास्कर जाधवांनी रामदास कदमांना सुनावला। बाळासाहेबांबाबत असं विधान करणाऱ्याची जीभ का हसडली नाही? एकनाथ शिंदेंना सवाल। जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळलाय। आरोग्य विभाग अलर्ट मोडवर, तर संपर्कातील व्यक्तींचा आरोग्य विभागाकडून शोध। जीएसटी कपातीनंतर महागाई दरात घट। किरकोळ महागाई दर 8 वर्षाच्या निचांकी पातळीवर। अन्न पदार्थांच्या किमती घटल्याचा परिणाम। आणि केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट। आता पीएफ मधील संपूर्ण पैसे काढता येणार। नोकरी सोडल्यानंतर 2 महिन्यानंतरच पूर्ण रक्कम काढण्याची अनुमती। संग्राम जगताप यांना तातडीने मुंबईला बोलवण्यात आलंय। संग्राम जगताप यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज आहेत। पवारांनी जगतापांना कारणे दाखवा नोटीसही पाठवली होती, मात्र जगतापांचे दौरे सुरूच आहेत, त्यामुळे त्यांना मुंबईत बोलावले असून अजित पवार आणि जगताप यांच्यात महत्त्वाची चर्चा होणार आहे। सावंतवाडीच्या राजकारणात पुन्हा एकदा राजेशाही एंट्री पाहायला मिळणार आहे। तब्बल 35 वर्षांनंतर सावंतवाडीच्या भोसले घराण्यानं पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे। भोसले घराण्याच्या युवराज्ञी श्रद्धा भोसले नगराध्यक्ष पदाकरता रिंगणात उतरणार आहेत। भाजपकडे भोसले घराण्यानं उमेदवारी मागितली आहे, त्यामुळे आता सावंतवाडी दीपक केसरकरांची कोंडी होणार आहे। निवडणूक म्हणजे फ्रॉड झालाय। देशात एवढं बोगस मतदान कधी झालं नव्हतं, असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला। नाशिकमध्ये 3.5 लाख बोगस मतं आहेत आणि मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीतही बोगस मतं आहेत, असा दावा राऊतांनी केलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार, असं स्पष्टीकरण विदर्भ विभागीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। जिथे स्थानिक समीकरणांमुळे महायुती होणं शक्य नाही, तिथे मैत्रीपूर्ण लढती होतील आणि कुठल्याही परिस्थितीत घटक पक्षांवर टीका करायची नाही, असे निर्देश फडणवीस यांनी दिले।
सध्याच्या निवडणूक प्रक्रियेवर काही शंका असल्यानं त्यावर चर्चा करण्याकरता सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांचा शिष्टमंडळात समावेश असेल. महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर राज ठाकरे सहभागी होणं हे महत्त्वाचं मानलं जात आहे. मनसे महाविकास आघाडीसोबत आली तरी आम्हाला फरक पडणार नाही. कोकणातील आणि रायगडामधील मनसेची ताकद कमी आहे, त्यामुळे अडचण भासणार नाही, असं वक्तव्य भरत गोगावले यांनी केलं. अलिबागमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीत भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी उपस्थिती लावली. विकास गोगावले देखील यंदाची जिल्हा परिषद निवडणूक लढवणार असल्यानं महाडमधून विकास गोगावले यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जाते. सरकारनं शेतकऱ्यांकरता जाहीर केलेली मदत फसवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली. शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज पूर्ण माफ होत नाही तोपर्यंत शेतकरी पुन्हा उभं राहणं शक्य नसल्याचं खडसे म्हणाले. पुणे शहरात अनधिकृत फ्लेक्स लावून आगामी निवडणुकीकरता स्वतःची जाहिरात करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना ही चूक महागात पडणार आहे. उमेदवारी अर्ज भरताना फ्लेक्सचा दंड भरला की नाही हे तपासलं जाणार आहे. याचं नाहरकत प्रमाणपत्र नसल्यास अर्ज बाद होऊ शकतो. फ्लेक्सबाजी थांबवण्याकरता प्रशासनाकडून हा निर्णय घेतला गेलाय. नागपुरातील शासकीय मेडिकल आणि मेयो महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये फूड डिलिव्हरी एजंट्सना आता एंट्री मिळणार नाहीये. पश्चिम बंगालमधील विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीनं प्रभारी आयुक्तांच्या आदेशानुसार जनसंवाद सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत एकूण 67 नागरिकांच्या तक्रारी वजा सूचना प्राप्त झाल्यात. बातमी आहे अकोल्यातून. अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील अतिदुर्गम बल्हाडी या गावाच्या जमिनीतील पाण्यात क्षाराचं प्रमाण जास्त आहे. या गावातील नागरिक किडनी विकारानं त्रस्त झालेत असा आरोप गावकऱ्यांनी केलाय. अशाच किडनी विकारानं त्रस्त एका महिलेचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. नाशिकच्या पंचवटीत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका युवकावर हल्ला केलाय. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झालाय. यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी हटकल्यानं तरुणाचा जीव वाचला. दरम्यान दोन्ही आरोपींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. शहापूर आणि मुरबाडचे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा शहापूर इथं घेण्यात आला. या मेळाव्याला शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याकरता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित होते. सामाजिक न्याय विभागाकडून दिव्यांगांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत न्याय हक्काकरता दिव्यांगांनी तीव्र आंदोलन पुकारलंय. अमरावतीत दिव्यांग विद्यार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालय परिसरात हे आंदोलन केलं. चंद्रपूर जिल्ह्यातील मुलं शहरात प्रवेश करताना अडचण ठरलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाच्या बांधकामाला पहिल्या टप्प्यात 31 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. या कामाबाबत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी अधिकृत पत्राद्वारे मंजुरीची माहिती दिली आहे. वेंगुर्ल्यातील अरवली गावात पांढऱ्या कमळाचा बहर बघायला मिळतोय. पाणथळ भागात पांढऱ्या कमळांचे मळे फुललेत. अरवलीच्या वेतोबोला या पांढऱ्या कमळाच्या फुलांचा अंगरखा बनवून घातला जातो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई सोलापूर बंगलोर विमानसेवा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरेंनी सोलापूर विमानतळ परिसराची पाहणी केली. मावळातील पवना धरणावर राष्ट्रीय नौकानयन स्पर्धेचा जलथरार रंगला. पवना धरणामध्ये रंगलेला हा जलथरार फक्त या स्पर्धेपुरता मर्यादित नाही, तर पुढे ऑलिम्पिक आणि त्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवण्याकरता ही लढाई आतापासूनच सुरू झाली आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी धाराशिवमधील वाघे गव्हाण या पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसोबत वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह सामान्य माणसांचं मोठं नुकसान झालंय. नुकसानग्रस्तांना मदत करण्याकरता वर्धा पोलीस दल समोर आलंय. 1800 पोलिसांनी आपला 1 दिवसाचा पगार देण्याकरता पुढाकार घेतलाय.
राज्यभरात कापसाच्या बाजारभावात घसरणीचा कल दिसून येत असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत दर 4.26% खाली आलाय. जळगाव जिल्ह्यात कापूस उत्पादनात 30% घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. यंदा कापसाच्या लागवडीच्या क्षेत्रफळात घट होणार असून उत्पादनामध्ये 3 ते 4 लाख गाठींची घट होण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर तालुक्यामध्ये धनगरवाडी परिसरामध्ये रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतकरी हनुमंत शिखारे यांचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी नगर संभाजीनगर महामार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचं बघायला मिळालं. जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याकरता राज्य शासनानं जिल्ह्यातील 12ही तालुके आपत्तीग्रस्त म्हणून घोषित केले. त्यातील 10 तालुके पूर्णतः बाधित आहेत आणि 2 तालुके अंशतः बाधित घोषित करण्यात आलेत. पाटण तालुक्यातील दिवशी घाट हा बिबट्याचा हॉटस्पॉट बनू लागलाय. चारचाकी समोर रस्त्यावर बिबट्याने ठाण मांडला. नागरिकांची त्यामुळे घाबरगुंडी उडाली. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीमध्ये माजी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या जागा आरक्षित झाल्यानं ते यंदाच्या निवडणुकीतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे यंदा नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर विविध पक्षांमध्ये नाराजी पसरली आहे. कस्टमर केअरचा नंबर गुगलवर सर्च करणं एका व्यावसायिकाला महागात पडलाय. अज्ञात हॅकरनं व्यावसायिकाच्या खात्यातून 4.65 लाख लंपास केलेत. वॉशिंग मशीन करता दुरुस्तीसाठी व्यावसायिकानं कॉल केला होता.